नमस्कार, मी मिथुन माने. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गुरुवारी दुपारी मिलिटरी विनायक मंदिराजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली. मागील 21 दिवसापासून बिबट्याने दहशत माजवली आहे. कित्येक वेळा नजरेला पडून देखील बिबट्या वन खात्याच्या हातात लागला नाही. सोमवारी तो हातातून निसटला होता. त्यानंतर शोध मोहीम तीव्र करण्यात आली होती. आधुनिक ड्रोन कॅमेरे आणि हत्तीच्या माध्यमातून शोध घेण्यात आला, मात्र हाती काहीच लागले नाही. दरम्यान गुरुवारी दुपारी जेसीबीच्या माध्यमातून शोध सुरू असताना तो पळून जाताना नजरेस पडला आहे. त्यामुळे वन खात्याची पुन्हा एकदा तारांबळ उडाली आहे. त्यामुळे वन खात्याची झोप उडवलेल्या बिबट्या हाती लागणार का, हेच आता पाहावे लागणार आहे. मराठा युवक संघ आयोजित निमंत्रितांच्या आंतरशालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगाव व ॲक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी 39 सुवर्ण, 19 रौप्य, 22 कांस्य पदकांसह घवघवीत यश संपादन केले, तर 8 जलतरणपटूंनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले. खानापूर तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या लोकप्रिय आमदार डॉक्टर सौ अंजलिताई हेमंत निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. अन्न भाग्य योजनेतील लाभार्थी रेशनचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे. रेशन कार्डवर मिळणारे धान्य बाहेर काळ्या बाजाराने विकले जात आहे. असे प्रकार वाढले आहेत. अशा गैरवापर करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत काळा बाजारात रेशनच्या तांदळाची विक्री करणाऱ्यांचे रेशन कार्डच रद्द केले जाणार आहे. एक बिबट्या बेळगावात मानवी वसाहतीत आला काय आणि त्याने बेळगावकरांची भीतीने गाळण उडवली, तर वन खाते आणि पोलिसांची झोप उडवली. बिबट्याने माध्यमांना बराच तपशील पुरवला, तर नेटकऱ्यांना बरेच खाद्य पुरवले. खरीप हंगामात भात, मका आणि बटाटा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच पावसामुळे नदीकाठावरील भात पिकाला फटका बसला आहे. त्यातच आता भाताची पाने पिवळी आणि लाल दिसत आहेत. त्यामुळे यासाठी आता कोणता उपाय करावा या विवंचनेत शेतकरी आहेत. बेंगळूर येथील नॅशनल लॉ विद्यापीठ आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी धडपड करीत असतात, मात्र साऱ्यांनाच ते शक्य नाही. तेव्हा उत्तर कर्नाटकातील बेळगावातही नॅशनल लॉ विद्यापीठ सुरू करावे या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. अब मनोरंजन और हैरत अंगेज कारनामों से भरपूर रैम्बो सर्कस, हर दिन 3 शोज, दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे. हमारा पता फायर स्टेशन के सामने, गोवा बे सर्कल, खानापुर रोड, बेलगाम. मराठा बँक सामाजिक बांधिलकी जपत तळागाळात पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. बँकेचे ग्राहक हेच खरे आधारस्तंभ आहेत. त्यांना अधिकाधिक सोयी देण्याचा बँकेचा प्रयत्न स्तुत आहे, असे गौरवोद्गार पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट सुभाष मोहिते यांनी मराठा बँकेला दिलेल्या सदिच्छा भेट प्रसंगी काढले. गणेश उत्सवासाठी बाजारात विविध साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे बाजारपेठ साहित्याने बहरली आहे. बाप्पांच्या सजावटीला पूजेच्या साहित्याचे देखील अधिक महत्त्व असल्याने पूजेच्या साहित्याला देखील मागणी वाढली आहे. 2 वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे बाप्पांचे स्वागत उत्साहात करण्यासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. कापोली शिंदोळी भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे गेल्या 2-3 वर्षांपासून जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याने कापोली व शिंदोळी भागातील शेतकऱ्यांनी लोंढा येथील अरण्य खात्याच्या कार्यालयात चौकशी करून जाब विचारून नुकसान भरपाईची मागणी केली. पाणी पुरवठा करण्यासाठी खानापूर येथील नवीन पुलाच्या शेजारी असलेल्या जॅकवेल मधून पाईपलाईन घालण्यात आली आहे. येथून ही पाईपलाईन आंबेडकर गार्डन पर्यंत घालण्यात आली आहे. यासाठी मोठे मोठे चेंबर बांधण्यात आलेले आहेत. मात्र या चेंबरवर कोणत्याही प्रकारची झाकण अथवा फरशी घालून झाकण्यात आलेली नाही. येथील शेतकरी राहुल सावंत यांची म्हैस चरावयास गेली असता पाईपलाईन चेंबरमध्ये पडून जखमी झाली आहे. पडलेली म्हैस गाभण होती. म्हैस काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र ती चेंबरमधून बाहेर येत नव्हती. त्यासाठी नगरपंचायतीच्या जेसीबीच्या साह्याने तिला बाहेर काढण्यात आले. म्हैसीवर उपचार सुरू आहेत. नवीन फिश मार्केट ते हेस्कॉम पर्यंत 4 चेंबर तयार करण्यात आले आहेत. एकाही चेंबरवर झाकण नसल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. तरी नगरपंचायतीने याबाबत खबरदारी घेण्याची मागणी होत आहे. देसाई हॉस्पिटल, डॉक्टर VN देसाई, MD,
consulting physician, cardiologist and diabetes specialist, and Dr. Paritosh Desai, MD, consulting physician, clinical cardiologist, intensivist, and diabetes specialist. at प्रभाजीत प्लाझा अपोजिट कला मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, बेलगाम. खानापूर तालुक्यातील गणेबैल येथील काँग्रेस कार्यकर्ते राजाराम ईश्वर गुरव वय 63 यांच्यावर बुधवारी रात्री 8 वाजता सतीश गुरव याने लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तानाजी गुरव, गुंड गुरव व सातेरी गुरव यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात राजाराम गंभीर जखमी झाले. मारहाण करणारे पळून गेलेले आहेत. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली नसल्याने आमदार निंबाळकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुरुवारी सकाळी जाब विचारला. यावेळी पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना सायंकाळपर्यंत अटक केली नसल्यास शुक्रवारी सकाळी 10 वाजता पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल. तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.